नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेवतीचा प्लॅन परत सुरू होतो. आता बिट्टीचा वापर करून रुद्र गौरीला वेगळं करण्याचं नाटक सुरू करते. बिट्टीला गोड गोड बोलते. तिला म्हणते, मेहंदी काढूयात आपण. तुझ्या पार्टनर आणि आईचं लग्न आहे ना, मेहंदी असायला हवी की नाही हातावर. चल म्हणते. आणि मनातल्या मनात गौरीला म्हणते, तू काहीही कर, रुद्रच्या नावाची मेहंदी तुझ्या हातावर रंगणार नाही. मेहंदीचा कार्यक्रम असतो. सगळेजण छान तयार झालेले असतात. बिट्टी पण छान तयार झालेली असते. बिट्टी रूम मध्ये असताना हळूच मनोरमा आजी दार लावून घेते. तिला कोंडून ठेवते. इकडे गौरीला जया मेहंदी लावत असते. श्वेता पण असते. छान आनंदी वातावरण असतं. मध्येच लाईट जाते. लाईट गेल्यामुळे बिट्टी घाबरते आणि पडते. आई म्हणून मोठ्याने हाक मारते. तर गौरी नंदाई घाबरतात. गौरी बिट्टी म्हणून मोठ्याने हाक मारते. तर रेवतीला खूप आनंद होतो. आत्ताच लावलेली मेहंदी बिट्टीला शोधण्यासाठी गौरी मेहंदी पुसून टाकणार आणि रुद्रच्या नावाची मेहंदी रंगणार नाही असं तिच्या मनात असतं. पण पुढील भागात रेवतीचा हाही प्लॅन वाया जाईल का? रुद्र जाऊन बिट्टीला घेऊन येईल का आणि गौरीची मेहंदी छान रंगेल? व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.